श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक महाराष्ट्रात आबालवृद्धांना सर्वांना चांगले माहीतच आहेत. आपल्या मनाशी बोलावयाला आणि मनाशी बोलताना मनोवाचातीत अशा राघवाचा पंथ शोधावयाला या श्लोकांनी लोकांना शिकविले आहे. हे एकूण 205 श्लोक आहेत, पण हे अनमोल मोत्याचे दाणे आहेत. या पुण्य श्लोकांचा जो श्रवण मनन निदिध्यास ठेवेल तो स्वतःच पुण्यश्लोक होईल. समर्थांच्या प्रतीतीचे हे बोल आहेत. हे अतिशय साधे सोपे आणि प्रासादिक आहे. यांचा प्रवाह अस्खलित आहे. म्हणावयाला अतिशय गोड, पाठ करावयाला सोपे, ऐकावयाला अतिमधुर, मनाला सुख शांती प्रदान करणारे असे हे श्लोक लोकप्रिय झाले तर त्यात नवलते काय. हे श्लोक सहज गुणगुणता पाठकाला पूर्ण बोधेच्या महानंदात अचानक नेऊन सोडतात. सूर्यबिंब दिसते लहान, पण प्रकाशाने त्रिभुवन व्यापून टाकते. त्याचप्रमाणे मनोबोध हा आकाराने आहे सान, पण श्रुती स्मृती आणि पुराणांचे सार त्यात प्रकट झाले असल्याने तो आत्मज्ञान करण्यास पूर्णपणे समर्थ आहे. मराठी भाषेतले हे एक उपनिषदच आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्जुनाच्या निमित्ताने देवांनी जगाला गीतामृत पाजले, तसे मनाचे निमित्त करून समर्थांनी जनाला बोधसुद्धा पाजली आहे. समर्थांनी मनाचे श्लोक कोणत्या प्रसंगी रचले या संबंधाची एक आख्यायिका माझ्या ऐकण्यात आहे. ती अशी: चाफळास समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला होता. त्यास काही वर्ष होऊन गेली होती. प्रथम समर्थांचे शिष्य उत्सवासाठी भिक्षा मागून आणीत आणि त्यावर उत्सवाचे 10 दिवस निघून जात. पुढे शिवाजी महाराजांकडूनही शिधा सामग्री येऊ लागली. यात्राही पुष्कळ जमू लागली आणि त्यामुळे उत्सवाचा उत्साह आणि व्याप वाढत चालला. एक साल असे झाले की शिवाजी महाराजांकडून शिधा सामग्री सालाबाद-प्रमाणे यावयाची ती काही वेळेवर आली नाही. दिवस थोडे म्हणजे 15च राहिले. तेव्हा यंदाचा उत्सव कसा पार पडेल याची सर्व शिष्यांना चिंता वाटू लागली आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली. 14 दिवस राहिले, मग 13 दिवस राहिले. तेव्हा सायंकाळी बरेच शिष्य समर्थांभोवती गोळा झाले आणि महाराजा समर्थांनी पत्र लिहावे आणि शिधा सामग्री मागवावी अशी त्यांनी त्यास विनंती केली. त्यावर समर्थांनी शांतपणे हसून उत्तर दिले, रामराय समर्थ आहेत, त्यांचा उत्सव ते पार पाडून घेतील. माझ्या रामाच्या उत्सवासाठी कोणा शिष्याकडे काही मागायला नको, भिक्षेवर उत्सव होईल. तरी या उत्तराने शिष्यांचे मोठेसे समाधान झाले नाही. त्यांनी चिंतातूर होऊन आपसात मसलती चालविल्या. रोज यात्रा येणार, त्यांच्या फराळाची जेवण्या खाण्याची आगाऊ तजवीज झाली पाहिजे. त्याची काळजी समर्थांना नव्हती, सारी काळजी शिष्यांना. 12 दिवस राहिले. संध्याकाळ झाली, रात्र पडली. समर्थ निश्चिंत आणि शिष्य चिंतातूर. मध्यरात्रीच्या सुमारास समर्थांनी कल्याण स्वामींना कागद, लेखणी आणि दौत घेऊन खोलीत बोलाविले आणि मुखाने गणाधीश जो ईश येतपासून श्लोक बोलण्यास सुरुवात केली. समर्थांनी श्लोक म्हणावा आणि कल्याण स्वामींनी तो टिपून घ्यावा. याप्रमाणे एका प्रहरात
हे श्लोक सांगण्याचे आणि लिहिण्याचे काम संपले. कल्याण स्वामीस काही आज्ञा करून समर्थ वनात गेले. ते पाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर प्रगट झाले. समर्थ गेल्यावर दुसऱ्याच दिवशी प्रभाती कल्याण स्वामींनी 10 ते 15 शिष्य बोलावून घेतले. त्याचकडून मनाच्या श्लोकांच्या तितक्या प्रती करविले. त्यांना आसपासच्या गावातून पाठविले आणि आज्ञा केली की प्रत्येक घरापुढे उभे राहून एक श्लोक म्हणावा. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना करावी आणि तितक्या वेळात ती भिक्षा जोडीत घ्यावी आणि दुसरे घर पाहावे. समर्थांची वाणी समर्थ शिष्यांच्या मुखातून प्रकट होत असलेली लोकांनी अत्यंत आवडीने ऐकली. पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. येथे गणाधीश म्हणजे जो सर्व गणांचा अधिष्ठाती देवता म्हणजे श्री गणेश. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा म्हणजे जो सर्व गुणांचा ईश आहे असा गणेश. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणजे जो मूळ आरंभ आहे आणि जो निर्गुण निराकार आहे. निर्गुणाचा मूळ आरंभ असलेल्या अशा श्री गणेशांना आपण नमस्कार करू. नमो शारदा मूळ चत्वार वाचा म्हणजे चत्वार म्हणजे 4 आणि शारदा माता म्हणजे सरस्वती माता. आता 4 ज्या वाणी आहेत म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाचांवर प्रभुत्व असलेली जी सरस्वती माता आहे तिला आपण वंदन करूयात. नमो म्हणजे नमन करूयात. गमू पंथ आनंत या राघवाचा. गमू म्हणजे गमन करणे किंवा मार्गस्थ होणे. पंथ म्हणजे मार्ग. या मार्गावर आपण गमन करू. कोणता मार्ग? तर अनंत या राघवाचा जो अनंत अंत न होणारा जो राघवाचा म्हणजे श्रीरामांचा मार्ग आहे त्याच्यावर आपण मार्गक्रमण करूयात. आता थोडा अजून सविस्तर अर्थ पाहूयात. समर्थ सुरुवात करतात ती मंगलाचरणाने. आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून मगच शुभारंभ करतो. ही आपली संस्कृती आहे. समर्थ रामदास स्वामींनी देखील पहिल्या श्लोकात प्रथम श्री गणेशांना आणि नंतर वाणीची देवता सरस्वती मातेला वंदन केले आहे. पहिल्या ओळीत सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव असे संबोधले आहे. देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण निराकार मानले जातात. दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात, हा गणेश म्हणजे निर्गुणाचे मूळ म्हणजेच देवादिदेव आहे. तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांचा आणि निर्गुणाचा मूळ आहे त्याला आणि 4ही वाचांची अधिष्ठात्री देवता सरस्वती माता जी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणींची जननी आहे त्या सरस्वती देवीला वंदन करूया आणि मग प्रभू श्री रामचंद्रांच्या अनंतकाल अबाधित राहणाऱ्या मार्गाने आपण वाटचाल करूयात. दुसरा श्लोक आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे,
जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना, मनाला त्यांनी सज्जन अशी उपमा दिली आहे. म्हणजे हे सज्जन मना, भक्ती पंथेची जावे म्हणजे तू नेहमी भक्ती मार्गाने गेले पाहिजे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे तू जर भक्ती मार्गाची वाटचाल केली तर श्रीहरी म्हणजेच श्रीराम तुला सहजच पावतील. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जनी म्हणजे ह्या जगामध्ये, निंद्य म्हणजे जे काही वाईट आहे, ज्याची निंदा होते, असे सर्व काही तू सोडून द्यावे. आणि जनी वंद्य म्हणजे या जगामध्ये वंद्य म्हणजे जे काही वंदनीय आहे ते सर्व भावे करावे. भावे म्हणजे भक्ती भावाने. जे काही वंदनीय आहे ते सर्व तू भक्ती भावाने करावे. या मार्गावर जाताना हे सज्जन मना, तुला कोणती पथ्ये पाळावयाची आहेत? तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी, म्हणजे स्वतः ईश्वर तुझवर प्रसन्न होईल. इथे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधतात. म्हणजे काय? जर मन मुळातच सज्जन असेल तर त्याला चांगल्या वर्तणुकीचा उपदेश कशासाठी? इथे रामदास स्वामी सर्वसामान्य माणसाला उद्देशून सज्जन मना, सज्जन माणसा असा उल्लेख करीत आहेत. तर हे सज्जन माणसा, तू नेहमी ईश्वराची भक्ती करीत राहा, म्हणजे स्वतः श्रीहरी ईश्वर तुला नक्की प्रसन्न होईल. आणि नेहमीच्या आचरणात, वागण्यात तू जी जी वर्तणूक निंदनीय असेल तिचा त्याग करून जी जी चांगली सर्वांकडून नावाजली जाईल अशी जी वर्तणूक आहे ती अगदी प्रामाणिकपणे मनोभावे ठेव. तिसरा श्लोक आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. प्रभाते म्हणजे पहाट झाल्यावर, मणी म्हणजे आपल्या मनात राम चिंतित जावा म्हणजे श्रीरामांचे स्मरण करावे. पुढे वैखरी राम आधी वदावा म्हणजे नंतर श्रीरामांचे, वैखरी म्हणजे आपल्या वाणीने श्रीरामांचे नामस्मरण करावे. सदाचार म्हणजे चांगला आचार म्हणजे सद्वर्तन, जे थोर आहे ते तू सांडू नये म्हणजे सोडू नयेस. जनी तोची तो मानवी धन्य होतो म्हणजे सदाचारी माणूस हा सर्व जनांमध्ये म्हणजे जगामध्ये सर्व मानवांमध्ये धन्य होतो. आता थोडे सविस्तर पाहूयात. सकाळी उठता क्षणी म्हणजे पहाटे तू मनामध्ये श्रीरामांचे चिंतन कर आणि नंतर दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम श्रीरामांचा उल्लेख असू दे. हा नित्य नियमाचा परिपाठ तू कर. हा तू सोडू नकोस, कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो, समाधानी होतो. आपल्याला समर्थ वैखरी म्हणजे वाणीमध्ये आधी रामाचे नाव घ्यावे असे सांगतात, ते दुर्लक्षणीय वाटू नये. पुढील श्लोक आहे, मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. मना वासना
दुष्ट कामान ये रे, म्हणजे हे मना, जर दुष्ट वासना तुझ्या मनात असली, पाप वासना, तर ती काही कामाची नाही. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, म्हणजे हे मना, तुला पाप बुद्धी सुद्धा नको आहे. मना सर्वथा नीती सोडू नको, म्हणजे हे मना, तू नीतिमत्ता सोडू नको. मना अंतरी सार विचार राहो, म्हणजे सारासार विचार नेहमी माणसाच्या मनात असायला हवा. हे मानवा, मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधी काही भले होत नाही. तेव्हा अशी वासना दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही. हेवेदावे मनात जोपासणे, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणे, हे दुष्टपणाचे आहे. म्हणून तू तशी ठेवू नकोस. आपली नीतिमत्ता महत्वाची आहे, ती तू कधीही सोडू नकोस. आणि सारासार विचार, काय चांगले काय वाईट, हा विचार अंगीकार. काय वाईट म्हणून सोडून द्यावे याचा विचार कायम मनात राहायला हवा. 5वा श्लोक आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. मना पाप संकल्प, म्हणजे हे मना, काही जर पाप संकल्प असेल तर तू तो सोडून दे. आणि जो सत्य संकल्प आहे तो जीवी धरावा, म्हणजे तो तू अंगीकार. सदाचाराच्या वाटेने तू चाल. मना कल्पना ते नको विषयांची, म्हणजे विषय वासना तू मनात आणू नकोस, त्याची कल्पना सुद्धा करू नकोस. कारण विकारे घडे हो जनी सर्वचीची, म्हणजे त्या विकारांमुळे, कामवासनेच्या विकारांमुळे सर्व जगामध्ये छीथूच होते. मनात पापी विचार येऊ देऊ नये. आलेच तर ते लगेच सोडून द्यावेत. केवळ मनाने, मनुष्याने सत्याचा ध्यास धरावा आणि सद्विचारांनाच मनात धारा द्यावा. संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे याचा विचार अर्थातच समर्थ सांगतायत की हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे. दुष्ट बुद्धीने पापाचाराकडे नेणारे असे असू नये याची जाण तू ठेव. विषय वासना आणि त्यातून उपजणारे पापकर्म याची समाजात, जनमानसात केवळ छीथूच होते. म्हणून तू अशा विषय वासनांची कल्पना देखील मनात येऊ देऊ नकोस. पुढील श्लोक आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. नको रे मना क्रोध हा खेदकारी, म्हणजे जो क्रोध खेदकारक आहे असा क्रोध हे मना तू करू नकोस. नको रे मना काम नाना विकारी, म्हणजे नाना विकारांनी भरलेली काम वासना ही देखील तू करू नकोस. नको रे मना सर्वदा अंगीकारू, म्हणजे हे मना तू हा क्रोध आणि ही काम वासना अंगीकारू नकोस. नको रे मना मत्सरू दंभ भारू, म्हणजे हे मना तू मत्सर आणि दंभ म्हणजे अहंकार
भारू म्हणजे याचा भार तू वाहू नकोस. समर्थ या श्लोकात सांगतायत की हे मना, क्रोध हा खेदकारकच असतो. अति क्रोध केल्याने माणसाच्या हातून अविचारी आततायी कृत्ये घडण्याची शक्यता असते आणि अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक होतो. तसेच काम म्हणजे अभिलाषा ही देखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढविणारी असते. अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला संपूर्णपणे आणि नेहमीच सुटका मिळणे अशक्यप्राय होऊन जाते. किंबहुना थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविक आहेत, पण फक्त हे मना या भावनांचा सदा सर्वदा म्हणजे पदोपदी तू अंगीकार करू नये. यापुढे समर्थ सांगतात की मत्सर म्हणजे हेवा आणि दंभ म्हणजे हा अहंकार हा अतिशय नुकसानकारक आहे, म्हणून तू हे कधीही मनात जोपासू नये. 7वा श्लोक आहे, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हणजे हे मना, तुझ्याकडे जे सर्वात श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे जे धैर्य आहे, तो सर्वात श्रेष्ठ धीराचा गुण तुझ्यामध्ये बाळव. जीवी धरावे म्हणजे तुझ्यात धैर्य असायला हवे. मना बोलणे नीच शोषित जावे म्हणजे हे मना, नीच बोलणे, जर कोणी तुला दूषणे दिली किंवा अपमान केला तर असे बोलणे देखील तू शोषित जावे, ते सोसण्याचे धैर्य तुझ्याकडे असावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, स्वये म्हणजे स्वतः, सर्वदा म्हणजे नेहमी, नम्र वाचे वदावे, वाचे म्हणजे आपल्या मुखाने जे नम्र आहे तीच भाषा सदैव वापरावी. मना सर्व लोकांसी रे निववावे म्हणजे हे मना, तू नेहमी नम्र बोलून सर्व लोकांना निववावे म्हणजे त्यांना शांत करावे, समाधानी करावे. तुझ्या नम्र वाचेने तू सर्व लोकांना शांत कर. या श्लोकात समर्थ आपल्याला समजावतायत की हे मानवा, श्रीरामांचा अनंत मार्ग अनुसरायचा असेल तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणे आवश्यक आहे. संसारात वेगवेगळ्या प्रसंगांना धाडसाने आपण तोंड देतो. ते धाडस म्हणजेच धैर्य हे परमार्थाच्या मार्गाने जाण्यामध्ये देखील काही अडचणी आल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या मनामध्ये असले पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्गक्रमणे तुला शक्य होणार नाही. या परमार्थ साधनेच्या मार्गात कोणी चेष्टा केली, अयोग्य शब्दांनी तुझा पाणउतारा केला तरी तू सहन करून त्यांच्याकडे डोळेझाक केली पाहिजे, शोषितपणा दाखवला पाहिजे आणि अतिशय नम्रपणाचे वर्तन तू ठेवले पाहिजे. धैर्यशील, सहनशील आणि तुझ्या नम्र वागण्याने तू सर्व लोकांना आपलेसे करून घ्यायला हवे. 8वा श्लोक आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. देहे त्यागिता
म्हणजे आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर आपली कीर्ती मागे उरली पाहिजे असे आचरण तुझे पाहिजे. मना सज्जना हेची क्रिया धरावी, म्हणजे असे कर्म तू कर हे सज्जन म्हणा की तुझी कीर्ती मागे उरेल. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, म्हणजे हे सज्जन म्हणा तू चंदनासारखे झिजावेस. परी अंतरी सज्जना निववावे, म्हणजे तू चंदनासारखा जरी झिजलास तरी तू लोकांचे समाधान केले पाहिजेस, लोकांना समाधान दिले पाहिजेस. जन्माला आला, जगला, मेला, कुणाच्या आठवणीतही राहिला नाही, असं जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे? माणसाने असं जगलं पाहिजे की देह त्यागल्यानंतर सुद्धा त्याची सत्कीर्ती दिगंत पसरली पाहिजे. स्मारकातून, पुतळ्यातून नाही, तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून तो मागे असायला हवा, मागे उरायला हवा. सज्जन हो, हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठी तुमची वर्तणूक ठेवा. चंदन उगाळलं जातं आणि उगाळताना घासून घासून ते झिजते, पण ते उगाळणाऱ्या हातांना देखील सुगंधित करून जाते. तसं तुम्ही मनाने असावे. जगात खरोखरीचे सज्जन, गुणीजन असतात, त्यांना तुम्ही आपले आहोत असे प्रेमाचे, आदर करण्यासारखे वाटायला हवे असे वर्तन ठेवा. लोकांना आनंद आणि समाधान द्या. 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, म्हणजे हे म्हणा द्रव्य म्हणजे धन, पुढिलांचे म्हणजे इतरांच्या धनाचा तू हव्यास करू नकोस. अति स्वार्थ बुद्धीने रे पापसाचे, म्हणजे जर तू अति स्वार्थ बुद्धी ठेवलीस तर केवळ तू पापाचा धनी होशील. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, म्हणजे ज्या कर्मामुळे तुला पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे आहे. न होता मनासारिखे दुःख मोठे, म्हणजे या कर्मातून जर मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख ठरते. हे मना, समोरच्याच्या द्रव्याची, संपत्तीची इच्छा, अभिलाषा तू धरू नये. स्वतःच्या कष्टाने आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या निर्वाहापुरते आणि थोडे दानधर्मापुरते द्रव्य मिळवलेले असेल तर त्यात तृप्ती मानावी. माझे ते माझे आणि तुझेही माझे अशी स्वार्थबुद्धी तू कदापि ठेवू नकोस. अशी स्वार्थबुद्धी ही अयोग्य अभिलाषा पापकारक आहे, ज्याच्यामुळे तुझ्या गाठी पापच साठेल आणि त्याचे दुष्परिणाम या जन्मात किंवा पुढच्या जन्मात केव्हा ना केव्हा तरी भोगावे लागतील. असे कर्म मनुष्याने करूच नये. पुढच्या जन्माचे तर सोडाच, या जन्मात देखील अशा कर्मातून तुला अपेक्षित प्राप्ती झाली नाही तर त्यामुळे तुला जे दुःख होईल, हळहळ होईल, ते फार मोठे होईल. मग अशा दुःखाला आमंत्रण का बरे द्यायचे? आता 10वा श्लोक आहे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा
स्वस्वरूपी भरावे. सदा सर्वदा म्हणजे नेहमी, कायम प्रीती रामी धरावी म्हणजे प्रेम श्रीरामांबद्दलच बाळगावे. सुखाची स्वये सांडी जीवी करावी म्हणजे हा जो सुखाचा भोग आहे तो तू टाळावा, त्याची तू वासना करू नये किंवा तू जीवितो धरू नये. सांडी म्हणजे तो सोडून द्यावा. देहे दुःख ते सुख मानित जावे. तुझ्या देहाला जे कष्ट पडतील त्यातच तू सुख मानित जावे. आणि विवेके सदा स्वस्वरूपी धरावे म्हणजे तुझं स्वरूप हे सदैव सारासार विवेकानेच भरलेले असावे. विवेक म्हणजे चांगले काय आणि वाईट काय याच्यातील फरक ओळखणे हा तुला पुरेपूर जमला पाहिजे. या श्लोकात समर्थ म्हणतात, हे मना, सतत श्रीरामांबद्दल प्रेम बाळगून त्यांच्या भक्तीत तू राहा. स्वार्थ बुद्धीची हकालपट्टी झाल्यानंतर तू निर्विकार होशील आणि तुझ्या ठाई श्रीराम प्रवेश करतील. तेव्हा तू त्यांना तिथे कायमपणे राहू देतो. त्यांचे सतत स्मरण करीत राहा म्हणजे इतर कुठलेही विकारी विचार तिथे शिरकाव करू शकणार नाही. अशा अवस्थेत ऐहिक सुखाचे तुला विस्मरण होऊ लागेल. कदाचित तू विचलित झालास आणि अशा ऐहिक सुखाची आसक्ती निर्माण झालीच तर तू स्वतः निर्धारपूर्वक तिला टाळ आणि अशा सुखातून विरक्ती, सुटकारा याला देहदुःख न समजता तिला सुखाची भावना समज. आणि अशा विवेक बुद्धीने म्हणजे विरक्तीतून देहाला पडलेले कष्ट सुखमय मानून देह सुखाचा त्याग करून श्रीरामांच्या प्रेमात सदैव राहणे हेच योग्य आहे. आणि असा विचार तुझ्या अंतरी सदैव भरलेला असू दे. यापुढील श्लोकांचा अर्थ आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा म्हणजे त्यांना मनाच्या श्लोकाचा अर्थ कळून आपण नक्की काय बोलतोय याचा अर्थ समजण्यास मदत होईल. जय जय रघुवीर समर्थ.